श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण खूप सुंदर अशी नळासाठी पिशवी शिवणार आहोत। हे पहा, पाणी गाळून घेण्यासाठी आपण पिशवी आज तयार करणार आहोत। त्यासाठी मी येथे पिसाचे तुकडे घेतलेले आहेत। याची आपण नाडी तयार करणार आहोत व चौकोनी पिसापासून तुकड्यापासून पिसाच्या खूप सुंदर अशी पिशवी शिवणार आहोत। पाण्याच्या नळासाठी खूप छान अशी पिशवी आज आपण तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, आपण हे कापड डबल फोल्ड करून याला टिप मारायची आहे, म्हणजे याचे धागे निघणार नाहीत व ते खराब होणार नाही। घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आपण ही पिशवी तयार करणार आहोत। याच पद्धतीच्या मोठ्या मोठ्या पिशव्या व पर्स कशा शिवायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। हे पहा, याला आपण टिप मारून घेतलेली आहे व हा एक चौकोनी तुकडा घेतलेला आहे। याला आपण फोल्ड करून घ्यायचा आहे, दुमडून टिप मारून घ्यायची आहे। आपण याला सिंगल फोल्ड करून टिप मारायची व त्यानंतरनं अजून एकदा याला दुमडून घ्यायचं आहे व टिप मारायची आहे। आपण हे नाडीसाठी तयार करणार आहोत। कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये होणारे ही पिशवी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। खूप सोप्या पद्धतीने आज आपण ही पिशवी तयार करणार आहोत। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा। आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा। हे पहा, हा पिसाचा तुकडा मी 10 इंच लांब घेतलेला आहे व याची उंची 5 इंच घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार नळाच्या साईजनुसार कमी जास्तसुद्धा घेऊ शकता। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी घरगुती पद्धतीने खूप सुंदर सुंदर असे तोरण तयार करून दाखवलेले आहेत। तोरणाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। वेगवेगळ्या प्रकारचे तोरण, कवडीचे तोरण, साडीपासून तोरण, ब्लाऊज पीसपासून तोरण, असे खूप छान छान तोरण दाखवलेले आहेत। लोकरीचे सुद्धा तोरण दाखवलेले आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील। हे पहा, आपण या नाडीला दोन्ही साईडला थोडे लटकन तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे आपण ज्यावेळेस नळाला पिशवी बसवतो व गाठ मारतो त्यावेळेस ती नाडी ओघळून येत नाही, व्यवस्थित अशी आपल्याला गाठ मारता येते। खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी नळासाठी मी ही पिशवी तयार करून दाखवलेली आहे। हे पहा, याला आपण एक साईडला आता लटकन तयार करूया। असंच दोन्ही साईडला आपण लटकन तयार करून घेतलेलं आहे। खूप पटकन होते ही पिशवी शिवून। या पद्धतीने आपण हे टिपा मारून घेतलेले आहेत। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। हे पहा, या पद्धतीने आपण याला अशी गाठ मारू शकतो। हे ओढून घ्यायचं व त्याची गाठ मारायची। कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी ब्लाऊज पीसच्या एका छोट्या तुकड्यापासून आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद।